धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांच्या मदतीला शिवसेना पुन्हा एकदा धावलेली आपल्याला पाहायला मिळते। धाराशिवमध्ये ज्या शेतकऱ्यांची जनावरं जी आहेत, दुभती जनावरं वाहून गेली होती, त्या शेतकऱ्यांना शिवसेना मदत करते। 101 गाईचं वाटप आज धाराशिवमध्ये या भूमपरांडा आणि वाशी या 3 तालुक्यातील शेतकऱ्यांना केले जाते शिवसेनेच्या माध्यमातून। या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक ऑनलाईन हजर राहणार आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून धाराशिवमध्ये गाईचं वाटप होणार आहे ते जिल्हा संघटक सुधीर अण्णा पाटील सुद्धा या ठिकाणी आहेत। अण्णा, नेमकं कशा पद्धतीचा कार्यक्रम आहे आणि कशी मदत होणार आहे? सप्टेंबर महिन्यामध्ये जे भूमपरांडा वाशीमध्ये नदीच्या माध्यमातून जो पूर आला आणि त्या पुरामुळं बऱ्याच शेतकऱ्यांचं गोधन वाहून गेलं आणि त्या शेतकऱ्याला जो शेती आणि जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय होता तो पूर्णपणे नुकसानीत आला। आणि त्यावेळेस आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी यांनी ज्यावेळेस आमची पाहणी दौरा होता, आदरणीय पालकमंत्री आपले प्रतापजी सरनाईक शिंदे साहेब अशा पाहणी दौऱ्यामध्ये शेतकऱ्याच्या व्यथा त्यांनी ऐकल्या होत्या आणि त्यावेळेस शेतकऱ्यांनी आमचं गोधन गेलं साहेब, आमचा जोडधंदा गेला, अशा व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या। आणि त्यावेळेसच पालकमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की आपण काही दिवस जाऊ द्या, मधले पिरियड गेल्यानंतर चांगल्या प्रतीच्या गायी यांना कशा देता येतील त्या पद्धतीनं आपण अगोदर जात निवडली आणि माझ्याकडं 15-20 वर्षापासून गायी आहेत, त्यामुळं मला त्याचा अनुभव होता की कुठली गाई कुठल्या प्रतीची गाई आणि जी जास्त देण्यात परवडेल आणि शेतकऱ्याला ज्याच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायात परत एकदा वाढवता येईल त्या पद्धतीनं आम्ही गीर गाईची निवड केली। आणि मी स्वतः जवळपास 1 महिना झालं 3-4 वेळा आम्ही सौराष्ट्र, भावनगर, नंतर गिरगडडा, आळंग अशा ठिकाणी फिरून ह्या चांगल्या गाईचे चांगल्या प्रतीच्या गाई की उद्या शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल, परत शेतकऱ्याचं गोधन वाढेल, दूध व्यवसाय वाढेल, जोडधंदा वाढेल, या माध्यमातून आम्ही गाईची निवड करून आणली आहे। या सर्व गाई शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि पालकमंत्री आमचे प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या माध्यमातून ह्या वाटप होत आहेत। फक्त आम्ही गाईची निवड केली आणि ह्या गाई आणलेल्या आहेत। आज महिनाभर झालं 10, 15, 20, 25 अशा पद्धतीने ह्या गाई आम्ही जमा केलेल्या आहेत। आज शेतकऱ्याला संध्याकाळी ऑनलाईन पद्धतीनं आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या गाईचं वाटप केलं जाईल। आदरणीय पालकमंत्री त्या कार्यक्रमात उपस्थित असतील। आदरणीय पालकमंत्र्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन हा गाई खरेदी केलेली आहेत आणि पक्षाच्या वतीनं आज त्याचं वाटप आहे। पूर्ण एकाच प्रजातीचे आहेत का, गिर गाईच आहेत का? हे पूर्ण गाई गिर गाईच आहेत, कारण या गाईचंच दूध फक्त आपल्या देशी गाई जर अभ्यास केला बऱ्याच प्रकारच्या गाई आहेत, खिलारा आहे, परंतु दूध देणाऱ्या गाई म्हणलं तर गिर गाईच आहेत। आणि त्या गिर गाईचं 10 ते 12 लिटर 13 लिटर असं 2 वेळचं दूध तयार होतं। त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचा दूध व्यवसाय वाढणार आहे आणि त्या हिशोबानंच आदरणीय पालकमंत्री सरनाईक साहेबांनी या गिर गाईची निवड केलेली आहे। ओके, एकंदरीत जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे गाईच्या अंगावरती जे आहे ती नंबर टाकण्याचं काम सुद्धा सुरू आहे, जेणेकरून संध्याकाळी कार्यक्रमाच्या वेळी कुठलीही अडचण येऊ नये आणि ज्या शेतकऱ्याला ज्या नंबरची गाय दिलेली आहे त्याच नंबरची गाय त्या शेतकऱ्यानं घेऊन जावं, अशा पद्धतीचं या ठिकाणी गाईला नंबर टाकण्याचं काम सुद्धा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि आज संध्याकाळी हा कार्यक्रम जे आहे या ठिकाणी होणार आहे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते या गाईचं वाटप शेतकऱ्यांना केलं जाणार आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।